प्रतिस्पर्धी शाहिरांनी जरा बाहेर यायचं. काय बुवांचं नाव? हा काय आपण नाही तांब्यात निकारे टाकून इस्त्री करतो, मी पण तसा झालेलो. आणि तांब्या आता निवाशी ठेवला होता. आता बुवा पण निवाशीच, आणि निवाशी म्हणजे थंड करण्यासाठी. आता बुवा एकदा गरम व्हायला सुरुवात करा. काय म्हणतोय? एका शब्दाकडे लक्ष असू द्या. तुमच्या गवळणीप्रमाणेच आताची सुद्धा माझी गवळण आहे. आणि आजपर्यंत या शक्तितुऱ्यामध्ये आम्ही, तुम्ही जो उल्लेख केला की 50 वर्ष, तर मंडळी हे सातत्य राखण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांचाच आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही त्याचा कधी माज केला नाही. आणि नम्र होई भूता तयाने कोंडिले अनंता, हे आम्ही शिकलेलो आहे. आणि आमच्या पंचक्रोशीचं आम्ही करावं तितके आभार व्यक्त कमीच आहे. कारण आमचं पंचक्रोशी या आमच्या सगळ्या आयोजनाला, नियोजनाला बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट करताना आज तुम्ही आम्हाला आज इथे योगदान दिलंय, त्याबद्दल आम्ही आपले तुम्ही आभारीच आहोत. परंतु गवळणीबद्दल थोडंसं लक्ष द्या. अमोल या शब्दाचा अर्थ फार, हे लक्षात घ्या. आणि आजपर्यंत मी गवळण मात्रा वेलांटी सोडून दिलेली आहे. आणि नावासहित गवळण लेणी ही माझी ओळख आहे या शक्तितुऱ्यात. त्यामुळे आज मी तुम्हाला जी गवळण देतोय ती नावासहित कशी देतोय ती बघा. ही राधा जी आहे, राधा, ती काय होतं, ती इतकी मग्न आहे की आपण नक्की दूध कोणाचं काढतो हे सुद्धा तिच्या लक्षात राहत नाही. इतकी ती या कानाच्या नावामध्ये मग्न आहे. आणि ती कानाच्या नावामध्ये मग्न असताना बाकीच्या ज्या गवळणी आहेत ना बुवा, मी काय गवळण म्हणतो याच्याकडे लक्ष द्या. प्रकृती आणि पुरुष हा जो वाद आहे, त्याच्यामध्ये राधा ही पूर्ण प्रकृती आहे आणि मी पूर्ण पुरुष आहे. त्याच्यामुळे बेड्या घालायचं कामं करू नका. कारण अशा बेड्या मी कितीतरी सोडल्या आहेत. आणि लवकरच मी प्रभावती म्हणून गवळण तुमच्या समोर सादर करणार आहे. परंतु आज त्याचा वेळ नाही आहे. आज मी जी गवळण तुमच्या समोर सादर करतोय त्याच्याकडे शब्दाकडे लक्ष असू द्या. आणि आपण इकडे जरा बाहेर विंग मध्ये येऊन जरा उभं राहायचंय. अमोल ही मग्न बैलाच्या मागन, अमोल ही मग्न बैलाच्या मागन, लिंग हाती धरिला. अमोल ही मग्न बैलाच्या मागन, लिंग हाती धरिला. कुणी म्हणे मारिले ठोक, आले यपोक तांब्याच्या घागरीला. मंडळी लक्ष असू द्या. काय म्हणतो मी? काय झालंय की काही काय केलं तरी कानानच केलं. आणि आता ही स्वतः बैलाच्याच खाली दूध काढायला बसली आहे. आणि बैलानं लात मारल्यानंतर भांड्याला पोकाला आता दोष कोणाला द्यायचा, अशी गवळण आहे. लक्षात घ्या. कुणी म्हणे मारिले ठोक, आले यपोक तांब्याच्या घागरीला. अमोल ही मग्न बैलाच्या मागन, अमोल ही मग्न बैलाच्या मागन, लिंग हाती धरिला. अमोल ही मग्न बैलाच्या मागन, लिंग हाती धरिला. कुणी म्हणे मारिले ठोक, आले यपोक तांब्याच्या घागरीला. 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 अमोल ही मग्न बैलाच्या मागन, अमोल ही मग्न बैलाच्या मागन, लिंग हाती धरिला. अमोल ही मग्न बैलाच्या मागन, लिंग हाती धरिला. कुणी म्हणे मारिले ठोक, आले यपोक तांब्याच्या घागरीला. कुणी म्हणे मारिले ठोक, आले यपोक तांब्याच्या घागरीला. भ्रांतीचे उघडीले, कुलूप मायेचे मोडीले. कुलूप मायेचे मोडीले, कुलूप मायेचे मोडीले. अविद्येचे
तुझे शिंके तोडिले अज्ञान मडके तुझे फोडिले अज्ञान मडके तुझे फोडिले अज्ञान मडके तुझे फोडिले माठ तोरीता तुम्ही घुसळीता माठ तोरीता तुम्ही घुसळीता उगा दांडा हाती धरिला माठ तोरीता तुम्ही घुसळीता उगा दांडा हाती धरिला कोणी म्हणे मारिले ठोक आले भोक तांब्याच्या घागरीला कोणी म्हणे मारिले ठोक आले भोक तांब्याच्या घागरीला आंबोली मग्न बैलाच्या मागण आंबोली मग्न बैलाच्या मागण लिंग हाती धरिला आंबोली मग्न बैलाच्या मागण लिंग हाती धरिला कोणी म्हणे मारिले ठोक आले भोक तांब्याच्या घागरीला कोणी म्हणे मारिले ठोक आले भोक तांब्याच्या घागरीला गाराणी सांगता तुम्ही गवळणी चोरी करीतो चक्रपाणी चोरी करीतो चक्रपाणी चोरी करीतो चक्रपाणी पळून गेला शारंग पाणी खाऊन गेला काही दूध लोणी खाऊन गेला दही दूध लोणी खाऊन गेला दही दूध लोणी उठता बसता खाता पिता उठता बसता खाता पिता दोष देता तुम्ही हरीला उठता बसता खाता पिता दोष देता तुम्ही हरीला कोणी म्हणे मारिले ठोक आले भोक तांब्याच्या घागरीला कोणी म्हणे मारिले ठोक आले भोक तांब्याच्या घागरीला आंबोली मग्न बैलाच्या मागण आंबोली मग्न बैलाच्या मागण लिंग हाती धरिला आंबोली मग्न बैलाच्या मागण लिंग हाती धरिला कोणी म्हणे मारिले ठोक आले भोक तांब्याच्या घागरीला 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 कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही शक्तिवाली शाहिरांना आमची प्रश्नप्रत दिलेली आहे आणि आपल्या माहितीसाठी आम्ही प्रश्न वाचन करतोय. भगवंताचे आनंददायी उच्चारण असलेले टपाल कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षराने पूर्ण झाले? टीप माझी फक्त एवढीच आहे, ऋषीमत ग्रंथ पुरावा आवश्यक आणि कथा सविस्तर वर्णन करावी इतकीच फक्त अट आहे. आणि बुवा आपण जो मला विषय दिलाय त्या विषयाचं विश्लेषण आमचे घराणे प्रमुख संजय दादा थोडक्यात करतील. आपण थोडंसं लक्ष असू द्या. हॅलो. त्यांचा विषय असा आहे, ब्रह्मदेवाने 4 वेद रचिले परंतु त्या वेदांना परब्रह्म कळले नाही म्हणून ते लज्जित झाले. पुढे परब्रह्माने त्या वेदांना 4 वेगवेगळी रूपे दिली त्यामुळे त्यांना शांती मिळाली. तर ती रूपे कोणती? टीप दिले उत्तर काशीखंड कथासार सोडून द्यावे, प्राण्यांची नावे सांगू नयेत, उत्तर ओवीबद्ध असावे. वा ब्रह्मदेवाने 4 वेद रचिले
परंतु त्या वेदांना परब्रह्म कळले, कारण त्यांना स्वतःची अशी विशिष्ट ओळख नव्हती. त्यांना सुपरिचित होण्यासाठी स्वतःची ओळख असणे क्रमप्राप्त आहे. म्हणून परब्रह्माने त्या 4 वेदाचे नामोनिधान केले. ते 4 वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद व त्यांची रूपे आमच्या वाचनात आली त्याप्रमाणे आम्ही देत आहोत. तर त्यांची ऋग्वेद स्थिती आणि तो धर्मशास्त्र याला अनुसरून आहे. सामवेद गतिशीलता तो कामशास्त्राला धरून अनुचित आहे. यजुर्वेद रूपांतरण मोक्षशास्त्राला धरून अनुसरून आहे. तर अथर्ववेद जडता अर्थात अर्थशास्त्राला धरून आहे. अशी त्यांची रूपे होते. पण बुवा तुम्ही जे ओवीबद्ध सांगितलेत, पण ते ओवीबद्ध उत्तर काही माझ्याकडे नाही. पण जशी आमच्या वाचनात जी अल्पमतीला जी उत्तरं जी रूपे स्वरूपात आली ती मी दिलेले आहेत. जर मान्य असेल तर मान्य करून घ्या. धन्यवाद. आणि जसा बुवानी प्रश्नपद जसं गायलंय तसंच मी प्रश्नपद गातोय. बुवा लक्ष असू द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आज माझं आयोजन आहे आणि जवळजवळ वेळ झालेली आहे, त्यामुळे मी जरासा आटोपतं घेतोय. दुसऱ्या बारीला तुम्हाला वेळ देतोय. परंतु एक लक्षात ठेवा की तुम्ही जर आमची वेळ काढलीत ना तर मी बऱ्यापैकी वेळ काढू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि पुढची बारी करा. आणि बक्षीस आलेत, जरा वाचन होईल. श्रीयुत विकास लांबोरे माऊली यांच्याकडून 201 रुपये, सुरेश जयराम पतिये धामणी यांच्याकडून 200 रुपये, तसेच आदेश गणपत कातकर मुलांसाठी 200 रुपये, देवेंद्र संगरे 100 रुपये, तसेच नुसता धुर्ला गँग यांच्याकडून 1000 रुपये 1 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. तसेच किशोर धनावडे, संतोष रामाणे, रघुनाथ भाईजे, अजय धनावडे, वाघजाई नृत्य कला पथक यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. नवतरुण नाथ मंडळ शिरंबे सडेवाडी तुरेवेले शाखा मैत्री मनोहर उसगावकर आरवी संदीप मध्ये यांच्याकडून सूरज दादा यासाठी 200 रुपये बक्षीस आलेले आहेत. तसेच अर्जुन लक्ष्मण कातकर 1000 रुपये, भार्गवी राकेश कातकर 201 रुपये, तसेच आमच्या गावातील श्रीयुत समीर संभाजीराव सुर्वे कासे हे आलेले आहेत. तरी आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. यांच्याकडून 250 रुपये, श्रीकांत वसंतराव सुर्वे यांच्याकडे 250 रुपये, कैलासवासी रुक्मिणी सखाराम कातकर, कैलासवासी भागीरथी अमृता किंजळकर यांच्या स्मरणार्थ स्नेहा सुरेश कातकर हीचकडून 501 रुपये, सूरज यास, तसेच कासेगावचे सुपुत्र शक्तिवाले शाहीर श्रीयुत शरम कदम दादा यांच्याकडून 200 रुपये, तसेच RDR रमेश रावाणी एंटरप्राइजेस धामापूर धनवडेवाडी रामाणे गावकर यांच्याकडून 501 रुपये, तसेच आमचे कृतिशील विचारांचे गतिशील वादळ आपल्या प्रखर नेतृत्वातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि कौटुंबिक जीवनात वावरणाऱ्या धैर्यशील, क्रियाशील, उत्तम नेतृत्ववादी, तसेच रोजगार दुनियेतील दैदिप्यमान दिलखुलास व्यक्तिमत्व व समाजसेवक, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कृत, कोकण रत्न पुरस्कृत, कुणबी युवा मुख्य संघटक सन्माननीय श्रीयुक्त प्रभाकरजी धनावडे साहेब यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी जय वाघवान नृत्य कला पथक आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. आणि आमचे परम मित्र आनंदजी भावकर साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आले. आणि सदैव आमच्या सोबत असणारे वनगे माऊली आपल्याला सुद्धा शायरी मुजरा करतो आणि पदाकडे वळतो. नागेश्वरी च्या शाहिरा विषय हा ध्यानी धरा. नागेश्वरी च्या शाहिरा विषय हा ध्यानी धरा. शाहीर गंगाराम नाव कासे माझा गाव पिंपळवाडीचा तुरा. शाहीर गंगाराम नाव कासे माझा गाव पिंपळवाडी. नागेश्वरी च्या शाहिरा विषय ध्यानी धरा. नागेश्वरी विषय ध्यानी धरा.
शाहीर तुम्ही बैसले सभेला महाज्ञानी शाहीर तुम्ही बैसले सभेला महाज्ञानी शाहीर तुम्ही बैसले सभेला कोणी कोण सांगा पत्र व्यवहार केला कोणी कोण सांगा पत्र व्यवहार केला कोणी कोण सांगा पत्र व्यवहार केला भगवंताचे आनंदाई उच्चारण त्याला किती अक्षरांची बेरीज सांगात याला किती अक्षरांची बेरीज सांगता याला किती अक्षरांची बेरीज सांगता याला हो द्यावा ग्रंथ पुरावा इंका वेडावा नागेशाच्या चातुरा द्यावा ग्रंथ पुरावा जिंका वेडावा नागेशाच्या चातुरा नागेश्वरी शाहिरा शाहीर गंगाराम नाव कासे माझा ते पळवाडीचा तुरा शाहीर गंगाराम नाव कासे माझा गाव मी पिंपळवाडीचा तुरा नागेश्वरी नागेश्वरी शाहिरा झालेली सेवा आपल्या पावन पवित्र चरणी अर्पण करू. हॅलो. मितेश महेश जोगळे 200 रुपये. प्रज्ञा प्रकाश कोंडसकर 1001 रुपये. दीप्ती उमेश गोताड 501 रुपये. रचना नितेश फागे 501 रुपये. श्रीषा सुहास निवाते 501 रुपये बक्षीस स्वरूपात आलेला आहे. तरी जय वाघमार नृत्य कला पथक कासे पिंपळवाडी आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. झालेली सेवा आपल्या पावन पवित्र चरणी अर्पण करून मी माझी पहिली बारी संपवतोय आणि माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि मला एक विनंती करायची आहे, आपले जे मान्यवर आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपण स्टेजवरती यायचं आहे आणि छोटेखानी एक सत्कार आपण करू आणि लगेचच आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. धन्यवाद. यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे तरी मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.